कोणाच फोन आहे? हॅलो. हॅलो ताई, काय करती? काय नाही बाबा, घरी बोल ना. बरं आहे का तुझं? हा बरं आहे, झाडून काढत होते. बाकी दाजी वगैरे सगळे बरे आहेत. तुमचंच काय चाललंय? बरं आहे का? हा बरंच आहे तसं, पण एक विषय होता. काय रे? आपल्या बाबांचं आहे ना, जरा दुखत आहे, आजारी ऑपरेशन सांगितलंय. काय झालं? सांगितलंय थोडं ते लिव्हरला सूज आली आहे थोडीशी. हा का, मग मी येऊ का तिकडं? नको तू नको येऊ, ती हाय नॉर्मल, पण मला थोडं पैसे कमी पडतात. थोडं 30,000 रुपये जर दिलं तर बरं होतं. 30,000. बर बघते मी. नाही तेवढं अर्जंट बघ बरं का, कुणीच द्याय ना पैसे. बरं बघते, तुझ्या दाजीला विचारून बघते. हा मला किती वेळात सांगशील? लगेच सांगते तुला, अर्ध्या तासात. त्या घरी आले की सांगते. हा मी बाकीचे पैसे बघून ठेवले. हा चालतंय. हा चल ठेव का? हा 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 फोन कर मला. हा हा करते. बरोबर. काय अवघड बाई, 30,000 देते का नाही काय माहिती बाई आता हे. हा अवघड बाई, आता कुठून आणू मी 30,000 लगेच अर्जंट मध्ये? या बाबांनी दिले तर आहे. हा कुठे गेले हो? आता इथं होते, कुठे गेले काय माहिती. काय बाई, हा माणूस पण एका जागेवर राहत नाही. हा अवघड बाई. मी तुम्हाला आवाज देत होते, कुठे गेले होते तुम्ही? ते कुठे गेलेत? कुठे गेलाय तू? मी तेच म्हणते, तू रानात गेला असेल. काय त्यांना किती वेळ झाला आवाज देते तरी. अरे मग ती काय जित्राबाज खायला बियायला काढत असेल. काय झालं? बरं ऐका ना भाऊजी, अहो माझ्या वडिलांचं लय दुखत आहे. दादाचा फोन आलता, ते म्हणलं अर्जंट 30,000 भरायचे. 30,000? हा पाहिलं, पण आता असं करावं लागेल. काय? आईला विचारावं लागेल बाबा ते. मग आता विचारा ना. आता माहित काय करावं लागेल? ते कुठं गेलाय काय मोकार हिंड तर कुंकड बी. त्यांना आवाज देऊ दे, ते बेजार झाले, ते ऐकत नाही. तुम्हाला बी माहिती ना सगळ्यांना की बाबा आमच्या हातात काहीच नाही म्हणून. दोघींना माहिती ना ते आहे, पण मलाच काही कळा नाही आता. अरे ती तुझ्या सासऱ्याच दुखत आहे. होय. अहो बाबांचं दुखत आहे लय. 30,000 अर्जंट मध्ये अर्जंट तसे 50 भरायचे. दादाने 20 आपलं भरले. कसं आहे माहिती ना तुला, सांगितल्या कामाचे आणि दिलेले भाकरीचे पैसे आले की म्हातारीकडे. मागायची मी नाही माहितले, बघा ना तुम्ही. आईने दिले. तूच म्हणायचं. आता मी काय म्हणू? मला परत वसकता काय बा, आपलं तर डोकं आवटी भाऊ. बरं तू काय कर, मी बघतो, मी जातो पुढं. मी जातो पुढं. ते लगेच तुमच्या दोघांचं चालू द्या बा. आता काय चालू आई काय करते काय माहिती. तू म्हणायचं आईला काय म्हणली? त्यांनी लगेच फोन कर म्हणलाय, पैसे लगेच अर्जंट लागत. तसं काय फोन करते आधी आईला विचारावं लागेल. तुम्ही काय हो, नवरा आहे का कोण आहे? तुमचं उराकलं ना, मग तिकडे पुढं आईकडे म्हणत बाकीच काय. बरोबर. तुम्हाला कसं हो, तुम्हाला थोडं सुद्धा तुमच्या हातात काही परपंच घेता येत नाही का? सगळं आईकडे देऊन टाकतात तुम्ही. नवरा आहे का कोण आहे? मी कोणाला मागायची बरं आता? जवळ वडील होते तवर वडिलाच्या हातात नव्हता कारभार, तेव्हापासूनच आईच्या हातात कारभार. अहो पण आता गेले ना, वडील गेले, पण आता आहे ना. बघतो मी आईला मागून बघतो, दिन नाही काय करते. बघा काय म्हणते ते. मी काढते झाडून तवर, बघा तेवढं. हा हे आई, अरे त्या बावड्याच्या बायको नाही बाई, तिच्या बापाचं दुखत आहे. मग तुला काय करायचं? मला काय करायचं म्हणजे? तीच दुखत आहे तिच्या बापाचं, तुला काय करायचं? त्यो चित्राबांना खायला टाकीत होता, तर ती जरा गा भरल्यावानी झाली. मग मी गेलो तिथं, म्हणलं काय झालंय बा? ती कोणी ना तिच्या भावाने फोन केलाय. बर 30,000 रुपये आण दवाखान्यात. कोणी आणायचं 30,000? म्हणजे याला सांगितलं तर आणायला, या दोघांना. आणि तिने कुठून द्यायचे पैसे? तिने कुठून द्यायचे? आता तुझ्याकडे येते ना, कुठून द्यायचे म्हणजे काय? आमच्या हाताने आहे का काय ते पैसेच? अरे पैसे जरी माझ्या हातात असले, कारभार जरी माझ्या हातात असला, तर ते पैसे आपल्या घराण्यात खर्चण्यासाठी आहे. तुझं खरं झालं, पण आता त्यो बाबड्या येईन इथं, त्यो म्हणे दे आई मग पैसे. मग तिचा भाऊ बघल ना, तिचा भाऊ चुलते बिलते त्यांचं ते घरानं ते वेगळं राहिलं. आपल्या घराण्यात तुला लागले, माझ्या सुनांना लागले, तर मी खर्च करीन. तुला कळलं का नाही थोडंफार?
मी काय सांगतोय तुझं काय चाललंय तुला वाहन बसू काय काय मला कळण का नाही माझीच अक्कल काढतो का आता मला तू सांग बावडे इथं जर आला हा आई मला पैसे लागत आहेत हा ती उद्या इथं येऊन काही सांगते ना त्याला तुला. लागू दे ना त्याला देईन पण त्याच्या बायकोच्या तिकडं माहेराला पाहिजे तिला म्हणलं तिकडं कसं काय त्यो देईन काय बावडे का तुला सांगाय माहेराला द्यायचे तर दुनियाला द्यायचे तर तुला कळतच नाही काही कवर सांगा बाबा तुला बी बरं सांग एक काम कर हा. उद्या पाहुण्या बावड्याला पैसे दिले ना हा गॅस टायमाला कसं मुळात ते भिकाऱ्यावानी येते ती हा मग काय नाही लागत ती त्यांच्या आणि ती माघारी देतात नाही देतात पण आपल्याकडे मायला ना लोकांना पैसे द्यायलाच पैसे नाही मला नको सांगू भाऊ तू जर दिली तर आपण काय त्यांना मागणार नाही आणि त्याला बी काय मानणार अरे आपल्या इकडं गोतावळ्यात कोणाला लागले ना माझ्या लेकांना सुनांना नातवंडांना हा. किंवा आपल्या भावकीमध्ये तर देता येतात बाबा असे सुनांच्या घरच्यांना पैसे द्यायला त्यांनी आपल्याकडे पैसे आणायचे का आपण त्यांना द्यायचे अरे कसली हुशार आहे तू बी मग तसंच म्हण त्याला आता बर अजिबात नको ते तू येणार दोघं बी येणार आहे तुझ्याकडे तसंच म्हणू ना पैसे बिशे देऊ नको हा नाही हा नाही तर आपण जबाबदार नाही तुला मी सांगतोय नाही तर तुला जबाबदार धरणार होते बाबा मी हा मला जबाबदार ठेवाया तू मी काय करतो मी जाऊ का ती येते ना चेक नाही बस तू थांब बस तू असलो मला बोलता येईल हा हा. तू बस थांब बघू ना मी काय म्हणणार नाही बरं का ती नाही तू ना काय हा नको नाही बोलू हा पण तू साक्षीदार राहा ना नाही तर हा मी आहे ना मी ते काय बसून बोलत दाखव. आहेत. काय विचारते तुला काय नाही कळत ना हा. मला बी हा हा उलट मी म्हणीन तुला दाटून म्हणीन आई दी तसं नको ना म्हणू नको का तू बरं नाही म्हणित चल हा मग आला काय अरे त्याच्याबद्दलच बोलत होतो त्या पैशाबद्दल आईला म्हणलं ते कोणाला दुखत आहे काय नू हा असं का बर बर 30,000 रुपये लागले होते. हा हा दिलं मग तेवढे अर्जंट मध्ये लागले अरे मग दिन तुझ्याकडे असले तर माझ्याकडे काय ह्याच्यात? पैसे तुझ्याकडे व्यवहार सोडले तुझ्याकडे माझ्याकडे काय आहे? हा मग मी तीच आईला सांगत होतो म्हणलं पैसे तुझ्याकडे असते यार हा आणि आमच्याकडे काय कोणाला द्यायला ऐक ना मला बोलू दे ना, तू काल बरं हा पोचा बघ चलू दे तू चल अरे माझ्याकडे व्यवहार असतो सगळं घरातला गाडा मी चालवते पण कसं आहे बाबड्या माहिती का आपल्या घरातच पैसे लागत आहेत आपल्याला माझ्या लेका सुनांना नातवंडांना आपल्याला लागत आहेत ना पैसे आपल्याला काय कमी जास्त काय हवं नको ते मला बघावं लागत आणि आपल्यातच पैसे जातात पैसे कुठे शिल्लक राहतात आपल्याकडं ती पट्टी दिली तुला लाखाची आणून डाळिंबाची हा दिली पण अरे आपण त्यांना द्यायचे आणि त्यांनी परत नाही दिले आपल्याला पैसे मग नाही देतो मला मागा देतो दवाखान्याचं काम आहे द्यावं लागतं घ्यावं लागते मग ते कसे मागितले त्यांनी उसने मागितले उसने हा उसने आणि परत कवा देते 4-8 दिवसात दवाखान्याचं बरं झाल्यावर सुटल्या 50,000 भरायचं वाटतंय ती म्हणली काय तसं तुला 4-8 दिवस नाही तिला म्हणलेत ना नाही. फोन त्यांनी अशीच मागितले असते ना असे आम्हाला द्या म्हणून उसने नसेल. का हा. असं काय मागते ती तरी त्यांना वाटतं ना लेखी दुसरं काय ती आणि काय झालंय तिच्या बापाला मलाच नाही मी विचारते पैशाचे मी आलो होते तिला विचारलंच नाही काय दुखत आहे. आणि तिचं थोबड शिवलं होतं का ती नाही सांगू शकत होती तिलाच का मला? म्हणलो तुम्ही आईला म्हण हा मग ती म्हणलं नको तुम्हीच म्हणा अशी जळकी आहे ना सांगत नाही काही नाही मला त्यामुळे माझं तिडीक फिरत मग ती जाऊन आता काय करते परत ती नाराज होईल आता काय तू माझी तर बोलती बंद केली बाबा मला ना काय सांग ना अरे मी आधी चर्चा केली आई बरं हा. हा ते म्हणलं मला नको मी देऊ. ती पैशाबद्दलच बोलत होतो तो त्या होय मी लय वाढू झालं आईला सांगतोय पण म्हणली तू काय मध्ये चोंबड्यापणा करतो येऊ दे ना त्याचा सासरा आहे का तुझा आई हा काय तुझा काय माझा काय हा मग ऐक ना मग म्हणलं बाबा त्याच्या तोंडाने ऐक मी तरी काय ए, बोल तुला चोंबड्या तू बी उठ आणि तू बी उठ दोघं चालते वा पैसे नाही मिळणार माझ्याकडून पैसे काय नाही. घेतात मागं नाही नाही तिकडं. माझ्याकडे नाही पैसे जा उठा हे उठ तू पहिला उठ तू पहिला उठ जातो बाबा तू तसं लई नको, ऐक ना वाचारा एवढं फिरवणार. ती, आता काय होईल नाही परत ती म्हणे तुमच्या एवढ्या बी हातात नाही का पैसे तू ना लांब नको लावू माझ्या समोर आणि तू उठ इथून आणि जातो तू उठ. ऐक ना, ती गेला. नाही, नाही, माझं काय डोकं गप्प दुखत ती आहे. नाही म्हणून त्याला सांगूच नको त्याला गपचूप दे मला दिलंच अरे नाही मला त्याची त्याला. काय मला भीती आहे का आणि तुझी काय मला भीती आहे का ती परत म्हणे कशात? तो कशाला म्हणून तो माझा बाप आहे का नाही हा? म्हणायला गेली असेल आवाज तिला. हे घरगाडा मी चालवते माझ्या ती त्याच्यावर म्हणतो ती. नाही पैसे नाही माझ्याकडे तू उठ इथून, उठ बरं उठ लवकर उठ लवकर उठ नाही माझ्याकडे पैसे उठ जा निघ चल पडायचंय मला इथं डोकं दुखत आहे रांडा मेल्यांचा करकासा माझ्या डोक्याला पैसे दे कायचे पैसे आई तोक्तीच आली लगेच इथं आलती. माझं बोलले डोकं ना का? डबल उठलं बाबा आता बोलले तुम्ही हा आई. नाही आई पैसे ऐका ना माझ्या वडिलांचं दुखतंय 30,000 लागत होते हा सांगितलं याने मला द्या ना
या यार एवढ्या वेळेस. कसे मागितले त्यांनी? कसे मागितले? उसने मागितलेत का असेच देऊन नाही, टाकायचे? उसनेच मागितले. अशी कसं काय मागा त्यांचं? ते बरे झाले की देते ना. अगं कसं आहे माहिती का, निशा पैसे दिले असते पण आता सध्या आपल्याकडे पैसे नाही, अरे शिल्लक पैसेच नाही. आता ते डाळिंबाचे आलेले काय केलं? हा त्याची एफडी करून टाकली आणि ती पावती मी तिकडं बँकेत लॉकर मध्ये ठेवली. बघा ना, दादाचा फोन आलता, त्याचा सारखा आता पण फोन आलता. अगं, दिले असते, माझ्याकडे पैसेच नाही. अगं काहीतरी करा ना तेवढं. तर तू बघतो कोणाकडून? मला कोण द्यायचं रे? तुलाच मागावं लागतं. मी कधी कधी रुपयाचा व्यवहार केला आता का? सगळं तुमच्या कोणाकडून तरी उसने घे तू. मला पण 30,000 एवढी मोठी रक्कम कोणी मला देईन 1,500 कोणतरी देईन बोलत. तुमच्याकडेच असतं तर तुम्ही लगेच म्हणतात पैसेच नाहीत. पैसे नाही अगं माझ्या. हा हा आहे ना. त्यांच्या द्या ना थोडं विषय. नाही तर कोणाचा फोन आला. कोणाचा आलाय? हॅलो, हा म्हणलं मी हे बोलतोय गावातून. गावातून काळे बोलतोय, काळे. बोला की. म्हणलं आपल्याला याच्याने पैसे लागतात एक 1,00,000 रुपये. याला मुर्द्याला आताच फोन करायचा होता. हा हा भेटते ना तिकडं. आ पैसे भेटते का? पण किती नाही? काय तुम्ही म्हणता ना तसं काय नाही. आता काय मला लागते पाच नाही थांब ना तू. पाचने लय होते ते 3-4 रुपयाने घ्या. 1 मिनिट. स्पीकर आणि सगळं ऐकायला येऊ राहिले. ऐका ना, पण जाऊ दे, 5ने द्या. हे बंद करता येत नाही. हॅलो, 5ने द्या म्हणलं, मी येतो मग. अरे 5ने नाही, खरं मी 10ने देत असते पण आता तुम्ही गावातले आहेत म्हणून 5ने, 5च्या कमी नाही बाबा. हा येईन मी थोड्या वेळाने येतो. पैसे तयार ठेव. हा हा ये. मी काय माझ्या नुकसान करून घेऊ. म्हणजे ह्यांना व्याजाने द्यायला पैसे येत, लाख रुपये द्यायला पैसे येत. हा, आणि माझ्या बापाचं दुखतंय त्यालाच पैसे नाहीत वे ह्यांच्याकडे. हा, व्याजाने देतात आणि तिथं माणूस मरायला लागलाय त्याला नाही. दिना मला काहीच पुळका नाही तुझ्या सासूरवाडीचा. त्यांनी तुम्हाला माग किती भडकिवलं होतं माझ्याबद्दल आणि किती भांडली होती माझ्या संग घरच्यांचं ऐकून, माहितीये ना. मला दे बाबा. तुला दे हा, मला दे पैसे म्हणजे दे. तू माझा नाही का? मी माघारी दे. त्यांचा आहे काय तू? मी माघारी दे. नाही द्यायचे मला. उठ इथून. उठूनच लावी मग पैसे. मग काय पैसे मागवतो? बरं जाऊ द्या, एवढ्या वेळेस द्या. तू कोणाकडून बी घे, माझ्याकडे पैसे नाही. आता कोणाकडून कसे घेणार मी? कुणाला मागायचे? मग काय आपल्याकडे नसते? मग कोणाकडून तरी मागावं लागले असते ना. मग व्याजाने देता का? व्याजाने? अगं पाहुण्यांना नाही देत व्याजाने. कशी तू दाना ही कुणा नाही ती कुणा नाही, कशी उसने नाही याजानी नाही. अरे मग आपल्या घरचे पैसे त्यांना द्यायचे आणि त्यांनी परत नाही आपल्याला दिले, मग पाहुण्यात भांडणं लावायचे का? नाही दिले तिला हाकून लावली. आताच होत असतं का? पैसे घेऊन ये म्हणून तर जे माघारी मग तर देते ना. माझी तर अक्कल बंद झाली. तुम्ही जा बरं उठून दोघं बी. मला जरा विचार करायला वेळ द्या. उठा जा. पैसे नाही विचार माझ्याकडे. करायचा? पैसे नाही माझ्याकडे आता. नाही पैसे माझ्याकडे. जा. आता फोनवर ए, उठ. म्हणले की ए, पाच उठ, मिनिटं उठ, 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 माझा जा. फोन. आणि चला. मीच दिला वापरायला आणि माझा फोन बेकार. पैसे कोणाकडे बघावत बरं. फोन देईन मला अर्जंट मध्ये. दादाचा तर फोन येतोय. काय झालं ग? एवढी का उदास उभा राहिली? घरातली काम करायला नाही आली? काही नाही काही नाही, काय भानगडे आज? माहिती रानात जायचंय आपल्याला. मनच लाग नाही माझं कुठंच. काय झालं आता? दादाचा फोन आलता. मग काय म्हणला? बाबांचं लय दुखत आहे. बाबांचं दुखतंय ऍडमिट म्हणजे? अर्जंट पैसे भरायचे तर. पैसे भरायचे? मग तू आत्यांना मागून बघ ना. नाही देते लय वेळा. यांना म्हण. सगळ्याला म्हणले मी. भाऊजींना पण म्हणले? सगळ्यांना म्हणले मी. त्यांनी 30,000 असं रुपये काय अर्जंट द्यायला? मागायचे तर. 30,000? कोणाच्या आणायचे मी? कोणाला मागू? ऐक ना, मी तुला आहे ना एक सांगते. मी तुला पैसे देते पण कुणाला काही म्हणणार तर नाही ना तू? मी कशाला काय म्हणू? अगं आपण रानात कामाला जातो ना, हं. तर ते पैसे आहेत ना मी त्यातले अर्धे आत्यांना देत होते ना, अर्धे गाळून ठेवत होते आणि त्याची बिशी लावली होती मी. हा का? तर मग सगळ्यांचे नंबर झाले. शेवटचं मग मी म्हणलं होतं माझा शेवटचा उचला आणि नेमका माझा हात नंबर लागलाय. 30,000 रुपये मला भेटलेत आज, पण मी यांना देणार होते. मला द्या पण एक काम करते मी आता, यांना पण नाही सांगितलेलं अजून काहीच. एक काम करते, मी तुला देते पण तुम्हाला माझी रिटर्न द्यायच्या. रिटर्न देते मी.
दाद्या देते, हा नक्की देणार आहे. ते काय झालं माहिती का, मी तुला दिले नसते आणि तुला खरं पण बोलले नसते बरं का. पण नेमकं आज झालं का मला पण वडील नाहीये आणि तुझ्या वडिलांचं दुखतंय. तुझे वडील काय आणि माझे वडील काय वेगवेगळे नाहीयेत. 2 मिनिटं थांब, मी गादी खाली घालून ठेवले बाई, मी ये ना घेऊन घेऊन. बाया, देव पावलं रे देवा. हा. देव कोणत्या ना कोणत्या रूपात हे करीतोच. हा. किती अवघड बाई. बरं झालं येणे तरी मी लपून ठेवले होते पैसे. हा. डोक्याने हुशार आहे, माझ्यासारख्या आडमुठी नाहीये. मी तर सगळं आलं तेवढं तिच्याच हवाली करत होते. हा. तर हे पैसे घे आणि ना लगेच पाठवून दे आणि कुणाला दाखवू नको पैसे. काय नाही मी नाही लपून ठेव. मी लय लपून ठेवले होते बाई. मी कसे आपण जमा केले तुला माहिती ना. कामाला जाऊन तू त्यांच्या मग घातले माड्यावर, पण मी नाही सगळे घातले. दिले. हा ना बाई, तुझ्यासारखं डोकं चालवलं असतं ना. मी माहिती का गावातल्या कांतीची त्यांच्या संग जाऊन ना बिशी लावून टाकली होती. बरं पण जाऊ दे आता, काहीतरी कामाला आले तुझ्या. तू भावाला बोलून घे आणि पैसे देऊन टाक. आणि इथं देऊ नको, इथं देऊ नाही नको. नाही, मी बाहेर जाते ना, हा, दादाला फोन तिकडं करते. पाठीमागं बिठीमागं बोलून घे आणि देऊन टाक. हॅलो. बोल ना. हा दादा, झालेत पैसे. हा. मी आलोच होतो इथं जवळ गावात, मी थांबलोय वाट बघत. बरं, घराकडे घराच्या नको येऊ, पाठीमागं ये. घराच्या मागे ये. ये, घर नको येऊ. घराच्या मागे देते मी तुला. हा, ठेवू का मग? जा आता तू त्याला पैसे दे हा, मी देते. आणि मी घरातलं यांना इकडे ऍडजस्ट करते सगळ्यांना. चालतंय. तुला आवाज जरी माझ्या दिला मागं नाही. नको हा, येऊन देऊ. नाही मी कुणाला नाही म्हणते. जातो पटकन. जाऊ पटकन. हा जा. हा, अजून कसं काय नाही काय माहिती. काय गाडी एवढं काय लपून काय विषय. अरे बाबा, ती म्हातारी पैसे देत नव्हती. हा, माझ्या जावनी माझ्यामुळे तुला लय त्रास झालाय. लपून ती भिशी लावली होती, त्याचे पैसे तिने गपचूप दिलेत. म्हणजे तिने दिले होय पैसे. म्हातारी 10% व्याजाने देते, 5%, 10%. घराच्या माणसाला पैसे द्याय नाही. ती माझ्या बहिणीसारखी आहे. जाऊ दे, कोणी कमायना दिली आज त्याला. ती मला लय गरज. म्हणली माझे वडील वारले तर तुझे काय आणि माझे काय एकच, पण तिला द्यावं लागते बरं का दादा. पैसे मी माघारी देणार नाही असं म्हणलोय का. नाही तुम्हाला फक्त बरोबर आता आहे. कांदा चालले, ती आज उद्याच्याला गाडी भरून जाईल आणि मग काय बाजार बी नाही त्याला. पण येईन 30,000 म्हणजे काय नाही विषय एवढं. दे मग जातो मी. मग इतक्या वेळ काय थांबायचं. तू पैशाचं कुठून आणली? अहो, वैशुनी दाजी काय नाही दिली होई वैशुनी ना भिशी लावली होती गपचूप पैसे सासून कामाला. दाजी कुणा म्हण नका बरं का. माझ्या मी बहिणी- नाही म्हणत, झालं तुमचं काम झालं ना. आणि मी तुम्हाला आहे ना शब्द देतो, मी आठवड्यात माघारी. चालतं काय अडचण नाही. 8-15 दिवस का लागणार. काय झालं लय आजारी. आम्ही 2 दिवसांनी येऊ तिकडे भेटायला. 70,000 अरेंज केलंय आणि 30,000 मला कमी 1 लाख रुपये घेतले. होय, शी मग 50 म्हणली होती. मला काय माहिती. गेल्यावर पैसे वाढलं ना दवाखान्याचं काय पैसे नाटक करता येतं का. नाही करता येत. मग आता मी जाऊ का. मला लय टाइम नाहीये. पैसे काय नाही बरोबर आहेत ना सगळं. वरती तर काढ बघ ना तू. आहे काय 10,000 पैसे कुठून आणलेत? हा? दाखव मला. अगं, हिने पैसे दिले काय सोडा? हा? हिने पैसे दिले त्याला. कुठून आणले हिने पैसे? हा? अगं, हिला दिले. कुठं चोरले? नाही चोरले. मग तिला सोडा. चोरले. मारू नका. ऐका ना पैसे कुठून आणले? पैसे कुठून आले? कुठून आले एवढे पैसे? विचार तिला. माझ्याकडे होते म्हणून मी दिले. तुझ्याकडे होते, मी घरातल्या चोऱ्या करते का तू? नाही, नाही निघाले पैसे पैसे घरातून. मी बँकेत ठेवलेले. हे पैसे आणले कुठून हिने? कुठं आम्हाला काय अरे आणले कुठून तो? कुठून आणले? मी सांगते कुठून आले सांगते. तुमच्याकडे नको ना. मी तुमच्याकडे देते ना सगळे पैसे कामाचे. कुठून आले? बरं तू कामाची यांच्याकडे देते, मग हे पैसे आले कुठून ते माझ्याकडे होते मामी. होते? माझ्याकडे होते, मी ठेवले. जाऊ दे. ए, या बायाने पैसे कुठून आणले तर तिला दिले तर 30,000 रुपये. काय आता मग तोंड धरलं. मला काय माहित, मग तेच माझं बी तोंड. मारायची काय गरज तुला. पैसे कुठून आणले? मी म्हणतो पुढून आणले असतील घरात. कुठून कस काय आणले असेल माझ्या घरातली? अहो ना पण रात्री ना आता जाऊ दे. रात्री रात्री काय केलं हिने? रात्री काय केलं? कुठून आणले रात्री पैसे? मग अरे आव नको, ते घेतील नाही घेत, लगेच. नाही घेत, मी नाही, सांगतो. ते बरं, घेतील. मी देईन तुला, मी देईन तुला. त्याचे तिच्या पप्पा अरे मी देईन तुला, जाऊ दे. राजू हा. हे काय करतात माहिती बर. हे अंड्याचे याचे त्याचे 10-5 रुपये गोळा होते ना. हा, अंड्यावाला हा, आले, हा. कोंबडी एक दुनिया भानगडी हा हा हा. बाय माणूस करतात ना रे हा, नाही घरी. प्रत्येकाची घरी चालूच हे आहे बाया समजा. बायांची 15 लाखांची बिशी हा, बिशी. तुला सांग 2-2 हजार रुपयाचं गटी हा हा हा. 30,000 रुपये 1 किलो उचलून दिले. त्याला याज नाही काय नाही काय नाही. प्रत्येकाचा नंबर लागा ना. हा हा हा. जसं सोयलं येईन असं. आता रात्रीचा नंबर लागला आणि हिच्या बापाच नेमकी दुखायला लागले हे पैसे दिले.
मी ते पैसे तुम्हालाच देणार होते आणि कार दिले म्हणून काय काय झालं? तू आणतोय का बघू आज त्या पोराची परिस्थिती वाईट आहे. एक मिनिट ऐक, आज त्या पोराची परिस्थिती वाईट आहे. हिची रडती पोरगी आहे. याने दिले म्हणून काय झालं? बरं कुठं काय फुकट चालले होय? नको मला देणार नाही ते मी- माझं. जाऊ दे नाही नाही, दादा, राहू नाही, दे, आम्हाला. राहू दे तू. मी त्यांचे दिन मी तुला दिले. नाही 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 मी मी माझ्या बापाला दिले अरे आता दिलेत ना राहू दे ती नीट कर ही म्हातारी इतकी भामटी आहे. तिच्या गावात किती पैसे आहेत माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला सांगतो 60 ते 70 लाख रुपयाची 3 रुपये टाकेन याचं. हा मी माड्यावर घेऊन जाणार आहे मग अरे पण तू कोणाला जर सांगितलं नाही तर मग पुन्हा आम्हाला गेल्या बाहेर. तुला माहिती का? मला नाही तुला माहिती का? मला तर काय गेल्या कोणाला सांगशील? तुम्हाला माहिती आहे ना मला कुत्र तरी देईन का बावाटा? मी आल्यावर कुणी काही सांगितलं करते. नाही. अरे पण आई तू यादीला लिहून ठेवती का निदान अरे नाव यादी नाही, हिच्या ध्यानात येत फक्त मेमरी फिट याला पैसे दिले काय वागत आई, ए भाऊ. सालानी ठेवशील ना बरं तुम्हाला सांगतो. ना ना ए, काय तुम्हाला- मला मी पैसे तुमच्या आहे शेजार- का मी तुमच्या शेजार राहतो बरोबर आहे. हा. उद्या म्हातारी मी तुम्हाला 3 लाख रुपये का द्या माझ्याकडे का कोण देईन मी 2 रुपये टाकीनेच घेतले तिच्याकडून गोड बोलून बोलून. म्हातारे 3 गेले तर रुपये. तुम्ही म्हणता का नाही नाही माझ्याकडे होते म्हणून काय आम्ही संबंध देता काय घरी मी आम्हाला? विचार मी केलाच नाही. आणि मग कवा सांगायची लेका सुनानला पैसे दे ना, ते देऊ नको पण त्याला सांग ना हिच्याकडे पैसे आहेत. तिचे उलट लेकी सुना कुठून तरी जपून आणत्यात ठेवी त्या 2 रुपये तू त्यांच्या मागे लागली. देऊ दे ना. मोठा मुद्दा उचललाय. खरंच असतं झालं असतं, मला काही झालं असतं, तुम्हाला पैसे मिळाले असते माझे. अरे ते हे सांगते. सगळ्या घरात माहिती पाहिजे मी कोणाला पैसे दिलेत कोणाला नाही दिले. गावात 50 कोणा- लाख रुपये आणि याच्यात ही दिले. बिचारी 2 दिवस सोन्याचा दातो आहे तुला म्हातारपणी जीव तरी लावते ना रे असं केलं. मी माझ्या घरच्यांसाठी काय घरच्यांसाठी मग या तिच्या अरे तुला मला घालती तिच्या त्याला बापाला आपलं होईन तिच्या ना. बापाला जर या सगळ्या समोर या की हिचा पोरग आहे हिच्या भावाला ह्या पोरांना मी लाख रुपये दिले बरं का दुखण्यासाठी सगळ्याला सांगून दिले तो कसं काय पैसे बुडील आणि ते बावला ठेका पैसे बुडायला. ना मी ना कर्माने पैसे कमवले होते पण मी ना छानीत मारीत आणले. तू मला माफ कर आणि तू बी मला माफ कर. तुझ्या बापाला मी द्यायला पाहिजे होते पण दिले नाही. नाही तू तर मला माफ कर. मी ना याच देऊन टाकीन आणि तसं ना- काय ना- नाही. नाही मी काय नाही, केलं नाही, माहिती नाही का? नाही व्याजाचं काही नाही दादा माझ्या मी तर्फे बी याच नाही माझ्या देणार. बापाला दिले मी असं एवढी मोठी बातमी सांगितली 2 वर्षाची फक्त पैसे देणार याच नका रुपये देऊ बाबा, पण आमचे पैसे इथं आम्हाला 70 याद लाख नाही. रुपये भाऊ 70 लाख यासाठी 70 लाख रुपये. सगळीकडे अरे आई, आम्हाला यांना तू नाही, 70 यांना लाख अरे खर्च काय मला नाही रुपये काय नसले बाई. उपयोग काय तो पैसा जाळायची होय त्याला. बेसाठी 14 1.5 लाख रुपये नुसतं याच येतंय घरात हा. पैसे जातात कुठं. आणि मग म्हातारीला किती याचे आले का दुसऱ्याचे आले का तिसऱ्याला तिसऱ्याचे आले का चौथ्या. तू मर तशीच. आणि मग कोणासाठी ठेवते एवढं तू? तुमच्या दोघांसाठी बरं, या बरं. दोघींसाठी. अरे पण कुठे पुढं आम्हाला उपयोग काय त्याचा? नाही, म्हणजे लोकांच्या ताब्यात आहे ना आमच्यासाठी ठेवती या जेवतं ना आपल्याला तर तू माहिती गेर दिवस डोळे मिटून ना, मला राहू दे बाहेर. अरे सगळ्यांच्या कानाव घाल आमच्याकडे पैसे आमच्याकडे पैसे तेव्हा लोक देतील. आता तुला एखाद्या दिवशी मिली तर मीच येईन मग तिला म्हण 10-5 हजार मी खर्च करतो घ्या. आता मदत करून आहो, दे. घरी गेली ना मला नाव सांग सगळी नाव आम्ही माहिती का ते कामाला जातात आम्ही दोघी लोकांची रोजाने जातोय. मग पैसे उगाच आहेत काय का? बोलत आहे? पैसे उगाच आहेत. घरातलंच करीत आहेत कोंबड्यांचं, हा? कोंबड्यांचं, अरे, पण- आमचं. किती खोटं बोलत आहेत. आता बघा तुमच्याच भांडण म्हातारीला येतं इतक्या का नाही रोजाने? म्हातारी आहे. म्हातारीत नाव याला कामाला लावली तुम्ही गेला 300 रुपये रोजाने पैसे ते आणून रोजाचे संध्याकाळी पैसे इकडे. येऊन येऊनच मी ती म्हणजे पिशी तू लावली पैसे बी आईलाच देतात मग ते त्यांनाच देतो आम्ही. अरे मग तरी मी म्हणलं ते काय अर्ध- एवढं शेतीपासून टचून लागले जे होतं ते चांगल्यासाठी नाही, होतं. तसं तू यांना चांगलंच पैसे करते. नाही दिले मी म्हणून हे मोठं हा, पण उघड आज पडलं. 5-50 हजार दे. आज देते, नाही, पण हे नाही. उघड पडलं बरोबर आहे. मी मेले असते तर विशेष तुम्हाला point पैसे म्हणजे नसते असा बरं मिळाले का? आपले जास्त लोकांकडे. भेटले. आता कोणी हिला- नसते लय दिले. ठिकाणी कोण तसं आला? झालंय. माझ्या बापा दुखत आहे 30,000 आण ह्यो मागून जित्रापाचं खायला घेऊन येतो तर मी गेलो तिथे मी ऐकलं आईला म्हणलं नको बाबा मोकार ते पैसे बुडत्यान बिडत्यान नको देऊ आणि माझी बायको माझ्यापेक्षा मी पुढे चॅप्टर निघाली राहू म्हणजे तिला तू कळत पुढं जाऊन नाही. काढी टाकली होती काय तू पैसे त्याच आईचे लेकर तुम्हाला नेणच नाही ना त्यांना कळत अरे, आज बांधलं. आम्हाला काही अरे मग नियम येडे नाही. काय? तुम्हाला काय नेणं? वाईटच आता हात आणला. लेकाला माहित नाही अरे बाबा ते नाही दोन का नाही. 500 नोटा जपू हा. ठेवल्या मोदीने बंद मुकाट्यात. केल्या रात्रीत बोल. बाया बसल्याच तिला काय करायचं आता नवऱ्याला कशी गंमत सांगितलं नको मार करू. खावा लागेल. अरे 5 लाखाचे 10 लाख रुपये कसे होतील हे विचार करीते मी तुमच्यासाठी. दादा जातो आता माझा लवकर. तो पहिलं बाबा- म्हाताऱ्याचं बिल भर. मी आठवलं आईला जाऊन दे ना आई 2 दिवस जा. मला मी पण जा, येते जा, जा, तुझं जा. चला, चला. जा 2 दिवशी आई जा, जा, मी आहे. जाऊ का मग? हा, जा. केस ओढले मी तुझं. तो काय जे आम्हाला जमलं नाही ना ती तो काम करून का व्हायना पण केलंय तुझं करतोय तो पार पाडलंय आमच्याकडून चुकलं बाबा बरं झालं. तुला नव्हतं असं गाचांडायला नाही पाहिजे आता
आपण दर महिन्याला पैसे खर्च करीत जाऊ लय याज नाही देणार मी घरात खर्च करेन आणि एक काम कर आता ती लिस्ट काढ तुला नाही करणार आपण मला नाव सांग कुणा कोणाला किती दिले तू लिहून ठेव हा हा मी सगळे. लिहून ठेवतो या माणसाकडे आपले 3 लाख रुपये आहेत. ऐकतं ना? हा. मी काय नाही तुमचं तर एकच नंबर यादच देणार नाही. नाही घ्यायचं नाही, नाही. नाही तुम्हाला द्राक्षाचे पैसे आले तुम्हाला हा. 3 लाख लागत मी केस करीन तो तो अमोलदार चौघड. डायरेक्ट केस चला. सगळ्याच पुढे बरं जाऊ द्या आमचे 3च द्या हा. जाऊ दे